भरपूर कॅल्शियम असलेलं आणि त्याचबरोबर वाताचा त्रास असेल, ॲसिडिटी होऊ नये किंवा डोळ्याच्या विकारासाठी, व्हिटॅमिन ए बी साठी, लोहसाठी तुम्हाला जर काही खायचं असेल तर तुम्ही हे शेवग्याचा पाला खाऊ शकता. पण पाला नुसतं खाल्ला जात नाही, कारण थोडंसं कडवट असतो. त्यासाठी बारीक बारीक याचे पानं काढून घ्यायचं आणि त्याची या पद्धतीने उपमा करू शकता. 3 कप इतकं इथे मी गव्हाचं पीठ, अर्धा कप इतकं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. एवढ्यासाठी मी 3 कप इतकं शेवग्याचा पाला घेतलेला आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं. गव्हाचं पीठ आणि चणा डाळीचं पीठ छान खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे, मोहरी, कांदा टाकून परतून घ्यायचं. सोबतच चणा डाळ सुद्धा टाकून घेतलेलं आहे, शेंगदाणे सुद्धा टाकून घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि सुक्या लाल मिरच्या ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता हे सगळं छान परतून घेतलं की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं जे पाला आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. आवडीनुसार कोथिंबीर, कढीपत्ता सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, फक्त याला खमंगपणा येण्यासाठी. आणि शेवग्याच्या पाल्याला थोडंसं कडवटपणा असते ना, ते कमी होण्यासाठी हे सगळं टाकणं गरजेचं आहे. म्हणजे याचा खमंगपणा आणि याचा कडवटपणा कमी होतो खमंगपणामुळे. आणि थोडंसं ओवा टाकून घेतले, हातावर चुरून छान शेवग्याचं पाला तेलामध्ये परतून घेतलं की जेवढं आपण पीठ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं. हळद टाकले आणि त्याचबरोबर इथे मी चवीपुरतं मीठ टाकले. पाण्याला उकळी आलं की छान असं खमंग भाजून घेतलेलं पीठ यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून 2 मिनिटं वाफून घ्यायचं आणि लिंबाचा रस आवडी अनुसार यामध्ये टाकून घेऊ शकता. तर या ठिकाणी थोडंसं तेल टाकायचं कच्चं, म्हणजे चवीला छान होते. तर मस्त दणदणीत वाफ आलं की इथे शेवग्याच्या पानाचा उपमा तयार झालेला आहे. या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. तुम्ही न खाणारे देखील आवडीने खातील असा हा शेवग्याच्या पानाचा उपमा आहे. भरपूर पौष्टिक